फुला मुलांमध्ये रमणारे होते मन ज्यांचे, लाडके चाचा नेहरू साऱ्या मुलांचे. मुले हे देशाची भविष्य आहे. त्यामुळे हा दिवस केवळ आनंदाचाच नाही, तर आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी बालदिन साजरा केला जातो का? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना मुले फार आवडत. मुलांवर प्रेम आणि जिव्हाळा होता. मुले ही फुले आहेत. तीच देशाची भावी नागरिक आहेत. देशाचे भवितव्य आहे, असे विचार ते मांडत असत. मुलांसाठी देशाची पालकांची काय जबाबदारी आहे? मुलांनी, तरुणांनी एक जबाबदार नागरिक, विद्यार्थी बनले पाहिजे. नेहरू स्वतः विद्याविभूषित होते. विद्याविभूषित झाल्यानंतर त्यांनी भारताची सेवा केली. मुलं ही राष्ट्राची भविष्य आहे. मुलांना गुणवंत आणि ज्ञानवंत करणे ही आपली जबाबदारी आहे. मुले ही सुरक्षित, निरोगी, त्यांना समान वर्तणूक दिली पाहिजे. त्यांचे बालपण हे कुशल, आनंददायी आणि शिक्षण घेणे हा त्यांचा हक्क आहे. शाळा म्हणजे केवळ इमारत नव्हे, तर ती ज्ञानाची मंदिरे आहेत. तिथे मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, असे ते मानत असत. शाळांमध्ये सादरीकरण आज सर्वत्र केले जात आहे. विशेष कार्यक्रम मुलांसाठी राबवले जातात. शिक्षक मुलांसाठी कार्यक्रम करतात. वाचाल तर वाचाल या उपक्रमाअंतर्गत आज आपण बालसाहित्याची ओळख करून घेणार आहोत. आज 14 नोव्हेंबर 2025. आज पंडित नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालक दिन म्हणून साजरा करतो. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी विविध पुस्तकांची निर्मिती केली आहे. द डिस्कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्सेसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री अँड ऑटोबायोग्राफी आणि लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर, अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स, अशी विविध सुंदर पुस्तके आपणास पाहावयास मिळतात. हे माझ्याकडे असलेले पुस्तक आहे डॉक्टर सिसिलिया कार्वालो सवंगडी. यामध्ये लहान मुलांच्या सुंदर कथा, त्यांना आपण कशी मूल्य देऊ शकतो याविषयी त्या कथा निर्मिती केलेली आहे. अभ्यास कौशल्य, मुलांनी कसा अभ्यास करावा, बिन्नी आणि पपी, अशा प्रकारची सुंदर पुस्तकं आहेत. त्यानंतर गारगोटी झाली आकाश चांदणी, अशा प्रकारे अनंत भावे यांनी ही कल्पना चावला ह्याच्यावर हे पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय सुंदर आणि त्याच्यामध्ये आपल्याला कविता मिळतात. एका कल्लोबाची रोजनीशी, अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये आहे. सणांच्या गोष्टी, आपले जे काही सण आहेत पूर्वापार चालले आलेले आहेत त्यांच्या गोष्टी आहेत. आवडत्या गोष्टी, राजा मंगळ पेढेकर यांच्या आवडत्या गोष्टी पुस्तकामध्ये आपण हरवून जातो. हे आपलं हे जे बालसाहित्य आहे हे आपण त्या मनोरंजन आपलं होत असते. कुल्फीचं गोष्ट आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 167वा पाय आणि बाल गोष्टी, अशा या विविध पुस्तकांनी आपल्या ज्ञानामध्ये वाढ होत असते. आपण त्याचं खूप आस्वाद घेतो. आपली भाषा सुधारते आणि आपलं लेखन सुधारते. जीवनातील आनंद आपण घेऊ शकतो. अशा विविध पुस्तकांचं मुलांना वाचन करा. थँक्यू.